कृष्णा हे ऑडिओ नाही येणार. ही सेवा या अभियानाला उपस्थित आमचे सहकारी मंत्री मंगलप्रभात लोढाजी, महापालिकेचे आयुक्त विष्णू नगराणीजी, नगर विकासचे अतिरिक्त मुख्य सचिव गोविंदराजी, प्रधान सचिव रवींद्र सोनम, अभिनाताई कांबळे आणि वाघमारे, इतर सर्व पदाधिकारी आणि महापालिकेचे देखील अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मित्र पण आले, NGOचे काही लोक आलेले आहेत. या सगळ्यांचं, महिला आमच्या लाडक्या बहिणी इकडे आहे, या सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो. तर म्हणजे आज संपूर्ण राज्यात नाही देशभरामध्ये एक तास स्वच्छतेसाठी असं अभियान सुरू केलेलं आहे. एक तास स्वच्छता नंतर अस्वच्छता असं काही करायचं नाही आपल्याला. हे एक तास नाही, हे वर्षाचे 12 महिने 365 दिवस हे सातत्याने आपल्याला ही स्वच्छता करायची आहे. आणि म्हणून मी आपल्या सगळ्यांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. हे अभियान पुरस्कारासाठी किंवा शाबासकी मिळवण्यासाठी नाही आहे. हे खऱ्या अर्थाने मुंबईकरांच्या, राज्याच्या जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाचं अभियान. आणि म्हणून हा अभियानाचा टप्पा जो आहे हा आपण सुरू केला. मला वाटतं 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर पर्यंत हा स्वच्छता पंधरवडा होतोय, सेवा सप्ताह होतोय. आता 17 सप्टेंबरला या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांचा वाढदिवस देखील आपण साजरा केला. आणि मी असं म्हणेन की राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अशा प्रकारचं हे अभियान, स्वच्छता अभियान या पंधरवड्यामध्ये करणार आहोत. परंतु माझं आपल्याला सांगणं आहे की ही सातत्याने चालणारी प्रक्रिया, ही न थांबणारी प्रक्रिया आहे. ती एक लोक चळवळ झाली पाहिजे, अशा प्रकारचं काम आपल्याला करायचं. आणि म्हणून मी या ठिकाणी नगर विकास विभागाला, मुंबई महापालिकेला धन्यवाद देईन की पहिला टप्पा आपण यशस्वी केला, दुसरा टप्पाही आपण 100% यशस्वी कराल अशा प्रकारची खात्री या ठिकाणी मी आपल्याला व्यक्त करतो. आदरणीय प्रधानमंत्री महोदयांनी पंतप्रधान पदाचे सूत्र हाती घेतल्यानंतर स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी लाल किल्ल्यावरून पहिल्याच भाषणामध्ये स्वच्छ भारताचा नारा दिला. आणि तो नारा देऊन ते थांबले नाही, तर हातात झाडू घेऊन स्वच्छतेला सुरुवातही केली. आणि त्यावेळेस अनेक लोकांनी काही आरोप झाले आणि टीका झाली, परंतु मोदीजी कधी टीकेला, आरोपाला त्याच्याकडे बघतही नाही, दुर्लक्ष करतात, आपलं काम सुरू ठेवतात. आणि आज सगळ्या देशाला स्वच्छतेची एक या अभियानाची सवय झालेली आहे. आणि ती खरं म्हणजे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या घोषणेमुळे. आणि म्हणून महात्मा गांधीजी म्हणायचे स्वच्छता म्हणजे स्वातंत्र्य. आता आपण म्हणतो स्वच्छता म्हणजे सेवा. आणि स्वच्छता ही सेवा. खऱ्या अर्थाने पहिलं आपलं घर स्वच्छ करणं, आपला परिसर स्वच्छ करणं, आपलं शहर स्वच्छ करणं, आपलं नगर स्वच्छ करणं, राज्य स्वच्छ करणं. आणि देशामध्ये प्रत्येक राज्याने असं केलं तर देशामध्ये एक क्रांती झाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून या स्वच्छ भारत अभियानाच्या निमित्ताने देशात कोट्यावधी या ठिकाणी स्वच्छता गृह उभी राहिली. या अभियानाच्या माध्यमातून नळाचं पाणी कोट्यावधी लोकांच्या घरी गेलं, हा देखील महत्वाचा भाग आहे. आणि स्वच्छतेचं महत्त्व पटवून देणारं हे देशाचं पहिलं सरकार आहे, पहिलं राज्य महाराष्ट्र. आणि म्हणून स्वच्छता ही सेवा पंधरवडा याचा एक अभियानाचा भाग आहे. आपण आपल्याला 1 तास काम करायचं होतं आणि त्याप्रमाणे मी बघत होतो वेळ
बोल पूर्ण 1 तास काम, 1 मिनिट पण कमी करायचं नाही. आणि बघितलं आपण काम की इथं मुंबई महापालिकेचे सगळे लोक आहेत, कर्मचारी आहेत, अधिकारी आहेत. आपण रस्ता तर स्वच्छ केला, रस्त्यावरची माती काढली, कचरा काढला आणि ते पाण्याने धुतले देखील. आणि त्यामुळे आता तिथं तेवढा परिसर स्वच्छ झाला. आता मुंबई महापालिकेने अशाच प्रकारचं टार्गेट घेऊन सगळी मुंबई आपण जसं यापूर्वी डीप क्लीन ड्राईव्ह हे अभियान घेतलं होतं आणि त्याचा मोठा परिणाम गगराणी साहेब झाला. अशाच प्रकारचं डीप क्लीन अभियान आपल्याला पुन्हा घ्यायचं आहे. नगर विकास विभागाने 20,000हून जास्त कचऱ्याची ठिकाणं उचलून काढली, मुंबई महापालिकेने काढली आणि ही मोहीम आपल्याला 100% यशस्वी करायची. आणि म्हणून मोठ्या प्रमाणावर केंद्र आणि राज्य सरकारने त्या योजनांमध्ये मी जात नाही, परंतु गोविंदराज मराठे म्हणाले जवळपास 19,940 क्लिनिनेसचे टार्गेट युनिट आपण निश्चित करतो आणि त्याचं पोर्टलवर मॅपिंग करण्यात आले. 6,317 स्वच्छतेमध्ये जनसहभागाचे कार्यक्रम होणार आहे. आता बघा 6,317 100 लोक आले तरी 6 लाख. 406 सफाई मित्रांसाठी सुरक्षा शिबिर घेण्यात. त्याचबरोबर 2,173 स्वच्छ हरित महोत्सव. त्याचबरोबर मुंबई महापालिका देखील अशा प्रकारचे स्वच्छतेचे टार्गेट युनिट करतात, जनसहभागाचे कार्यक्रम घेत आहेत, सफाई मित्रांसाठी सुरक्षा शिबिरं घेत आहेत, स्वच्छ हरित महोत्सव घेत आहेत, प्रभाग फेरी असेल, सफाई मित्र स्वच्छता कामगार सन्मान, पायाभूत सुविधांचं उद्घाटन, सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा सन्मान, उत्कृष्ट नागरिक स्वयंसेवकांना पुरस्कार, अशा अनेक या अभियानामध्ये कार्यक्रम होणार आहेत. आणि खऱ्या अर्थाने स्वच्छता कर्मचारी जे आहेत ते तुम्ही खरं म्हणजे स्वच्छतेचे खरे दूत आहात. स्वच्छतेचे दूत तुम्ही आहात. आणि मी अगोदर पण म्हणालो की या अभियानाचं नाव नाही तर मुंबईतल्या स्वच्छतेचे खरे हिरो कोण, रिअल टाइम हिरो तर हे स्वच्छतेचे कर्मचारी आहे. कारण हेच लोक मुंबई स्वच्छ करतात आणि म्हणून आपलं आरोग्य जे आहे चांगलं राहतं. आणि म्हणूनच मी आपल्या सगळ्यांना मनापासून या ठिकाणी धन्यवाद देतो. आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे देखील आपण ज्या कॉलेज आहे तेव्हा तिथं पण आपण नवीन बांधायला पण केलं, आपण नवीन बांधणं, त्या ठिकाणी सुविधा देणं. कारण स्वच्छता कर्मचारी हा रस्त्यावर साफसफाई करतो, गल्लीगोळात साफसफाई करतो, टॉयलेट बाथरूम साफसफाई करतो. मग त्याचं घर देखील चांगलं असलं पाहिजे, त्याच्या मुलांना देखील चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे. अशी भूमिका आपल्या सरकारने घेतली. मुख्यमंत्री असताना अनेक ठिकाणी भेटी दिल्या आणि डीप क्लीन ड्राईव्हच्या माध्यमातून देखील त्यावेळेस मोठं काम झालं. आता पाऊस आता बंद होईल, त्यानंतर पुन्हा एकदा डीप क्लीन ड्राईव्ह हा आपलं अभियान सुरू होईल. आणि खऱ्या अर्थाने आदरणीय प्रधानमंत्री मोदीजींच्या घोषणेला, भूमिकेला पूरक असं अभियान महाराष्ट्र सरकार आणि मुंबई राबवेल अशा प्रकारचा मी विश्वास व्यक्त करतो. खरं म्हणजे आपण डीप क्लीन ड्राईव्ह सुरू केला तेव्हा फक्त प्रमुख रस्ते नाही घेतले, गल्लीगोळातले रस्ते घेतले, टॉयलेट बाथरूम घेतले, नाले सफाई घेतली, समुद्र किनारे घेतले. हे सगळं स्वच्छता करायला घेतलं आपण. कारण शेवटी एखाद्या एरियामध्ये आपला कन्सेप्टच आहे. एखाद्या एरियामध्ये 500 लोक काम करत असतील एका विभागामध्ये, जर तिथे 5,000 लोक इतर ठिकाणची मॅन पॉवर मशिनरी आणून आपण साफ केलं तर अगदी गल्ली बोळापासून, गटारापासून, फुटपाथपासून, रस्त्यापासून, टॉयलेट बाथरूम सगळे साफ होतील. आणि मग दुसऱ्या दिवशीचं काम जे आहे अतिशय म्हणजे कमी असेल. ही आपल्या अभियानाची जी संकल्पना आहे. आणि म्हणूनच त्यामुळे प्रदूषण देखील कमी झालं होतं आपल्या डीप क्लीन ड्राईव्हमुळे. कारण पाण्याने आपण रस्ते धुत होतो आणि पाणी हे जे वापरतोय आपण ते रिसायकल केलेलं आहे. पिण्याचं पाणी नाही आहे, नंतर आता त्याच्यावर लगेच चालू होईल. तर हे पाणी एसटीपी रिसायकल केलेलं पाणी आहे, त्याचा पुनर्वापर आपण करतोय. एसटीपीचं देखील आपल्याला माहित आहे, त्याची कामं मोठ्या जोरात चालू आहेत.
रस्ते कॉन्क्रीटचे आपण करतोय मुंबईचे. मला वाटतं 1.5-2 वर्षामध्ये गगराणी साहेब पूर्ण कॉन्क्रिटायझेशन आपलं पूर्ण होईल. 1.5-2 वर्षात पूर्ण कॉन्क्रिटायझेशन पूर्ण होईल. तुम्हाला मुंबईकरांना एकही खड्डा शोधून देखील सापडणार नाही, शोधून देखील. आणि म्हणून रस्ते आहे, स्वच्छता आहे, सुशोभीकरण आहे. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर आपण झाडांची लागवड केली. 1 लाखापेक्षा जास्त झाडं केली आपण. उद्यानांचं निगराणी करतोय, देखभाल करतोय, ब्युटिफिकेशन करतोय. अर्बन फॉरेस्ट आपण मुंबईमध्ये करतोय. ही संकल्पना देखील आपण केली आहे. आणि त्याचबरोबर जे काही ग्रीन कव्हर जेवढं आपल्याला वाढवता येईल मुंबईमध्ये ते आपल्याला करायचं आहे. शेवटी मोठ्या प्रमाणावर आपल्याला सगळ्यांना हे पर्यावरणाचा समतोल राखायचा आहे. स्वच्छता हा पर्यावरणाशी निगडीत एक मोठा विषय आहे. आज आपण तुम्हाला माहीत नसेल की मी जेव्हा मुख्यमंत्री होतो त्यावेळेस हे महालक्ष्मी रेसकोर्स जे आपण आतापर्यंत इतिहासामध्ये महालक्ष्मी रेसकोर्सची आपण 125 एकर जागा गार्डनसाठी घेतली आहे, सेंट्रल पार्कसाठी. आणि आता तो सेंट्रल पार्कचं काम आता सुरू होईल. त्याचं मला वाटतं DPR वगैरे तयार झालेलं आहे. आणि जे कोस्टलचं जे रिक्लेम केलेलं एरिया आहे तो जवळपास 170 एकर आहे. बरोबर आहे? 70 हेक्टर. 170 हेक्टर. हा, तर त्यामध्ये जवळपास दोन्ही मिळून 300 एकर होतो. हा, दोन्ही मिळून 300 एकरचं मोठं वर्ल्ड क्लास जागतिक दर्जाचा सेंट्रल पार्क मुंबईसाठी या ठिकाणी तयार होतो. मुंबईकरांसाठी मोठा ऑक्सिजन पार्क आहे. आणि आपण रेसकोर्स आणि कोस्टल रोड हे अंडरपासनी खालून जोडणार आहोत. आणि ही देखील आपल्या दृष्टीने महत्वाची बाब आहे. मी एवढंच सांगेन, स्वच्छतेच्या बाबतीमध्ये आता कोणी म्हणेल इकडे आले आपल्या हेच काम आहे का? हेच काम आहे. हे प्रोटोकॉल काय? हा स्वच्छता हाच प्रोटोकॉल समजला पाहिजे. आपण बाकी प्रोटोकॉल बाजूला ठेवले पाहिजे. आणि म्हणून अगदी नाले सफाई पासून, रस्ते सफाई पासून, गल्लीबोळातल्या सफाई पासून पूर्णपणे या ठिकाणी स्वच्छता हा आपला प्राधान्यक्रम असला पाहिजे. जी शहरं स्वच्छ असतात त्या ठिकाणी रोगराई कमी असते. आणि म्हणून प्रदूषण मुक्त शहरं कधी होतात जेव्हा तिथे स्वच्छता असते. आणि म्हणून मोदीजींनी स्वतः हातात झाडू घेतला, स्वतः झाडू मारायला सुरुवात केली. सगळे देशवासी आज झाडू मारायला सुरुवात केलेली आहे. आणि म्हणून रस्ते धुण्याचं काम, या ठिकाणी रस्ते स्वच्छ करण्याचं काम, गल्लीबोळातला कचरा साफ करण्याचं काम या ठिकाणी आज आपण ऑलरेडी सुरू केलेलं आहे. आणि म्हणून आज खऱ्या अर्थाने आपल्या देशाचा डंका जगभरात वाचतोय. आज देश आपला आर्थिक महासत्तेकडे जातोय. आणि त्याच्यामध्ये देखील आता आपली अर्थव्यवस्था देखील मजबूत होती आहे. आणि मग स्वच्छतेमध्ये कुठेही महाराष्ट्र मागे राहता कामा नये ही भूमिका आपली असली पाहिजे. आणि म्हणून नगर विकास विभागाचे गोविंदराज, अश्विन गुप्ता यांना मी नेहमी सांगत असतो, मुंबई महापालिका तर मोठी आहे, परंतु ज्या छोट्या छोट्या नगरपालिका महापालिका आहे त्यांना देखील आपल्याला सेंट्रलाइज पद्धतीने अशा प्रकारची मदत, स्वच्छतेसाठी उपकरणं असतील, मॅनपॉवर असेल, त्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्या पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने हे संपूर्ण राज्य एक स्वच्छ महाराष्ट्र हा नंबर 1 राहिला पाहिजे. आपल्याला मला वाटतं एक बक्षीस मिळालं ना स्वच्छतेमध्ये आपण राज्यात प्रथम आलो. आपल्या देशामध्ये महाराष्ट्र सगळ्यात प्रथम आलेलं राज्य आहे, याचा देखील आपल्याला अभिमान आहे. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, सगळ्यांनी आपला सहभाग दिला. आणि स्वच्छतेमध्ये मी मगाशी म्हणालो की नॅचरल काम करा, आर्टिफिशियल काम करू नका. दिखावगिरी आपल्याला करायची नाही. आपल्याला खऱ्या अर्थाने काम करायचं आहे, खऱ्या अर्थाने रस्ते स्वच्छ करायचे. आणि म्हणून हे सगळ्यांनी आपापली जबाबदारी पार पाडली पाहिजे. अधिकाऱ्यांनी देखील, कर्मचाऱ्यांनी देखील. कारण शेवटी तुमच्या हातात हे सगळं आहे. आम्ही काय सांगणार आणि तुम्ही राबवणार आहात या सर्व योजना. आणि मग तुमच्या हातामध्ये या मुंबईकरांचं जीवन सुरक्षित आहे, आरोग्य सुरक्षित आहे. आणि म्हणून या ठिकाणी जे चांगलं काम करतील त्यांचा नेहमी आम्ही सन्मानच केलेला आहे. जे थोडंसं चुकीचं काम करतील, कामामध्ये लापरवाही करतील, त्यांच्यावर कारवाई देखील आपण करतो.
त्यामुळे अतिशय याच्यामध्ये कुठलंही कॉम्प्रोमाइज स्वच्छतेमध्ये करायचं नाही, एवढंच आपल्याला सांगतो. यामध्ये मगाशी मी सांगितल्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणावर आपल्या योजना आपण सुरू करतोय. त्या योजना सुरू होतील, त्यामध्ये सफाई कर्मचाऱ्यांकडून आम्ही अपेक्षा करतो चांगलं कामाची, त्यांच्यासाठी देखील योजना आहेत, त्या योजना देखील सुरू होतील. आणि म्हणून आपण ठरवलं पाहिजे, आपण सगळ्यांनी ठरवलं पाहिजे, मी कचरा टाकणार नाही, मी कचरा करू देणार नाही आणि इतरांनाही देखील कचरा टाकू देणार नाही. आपण गाडीतून कधी कधी बघतो, चांगल्या मोठ्या गाड्या असतात, म्हणजे आपल्या महागड्या गाड्या असतात, त्यातून असंच खिडकीतून आपण बाहेर टाकत टाकतो. आपण हे करताच कामा नये. कोणी भिंतीवर कुठे ठुंकण्याचं काम करत असेल तर त्याला तिथेच रोखलं पाहिजे. कचरा टाकत असेल तर तिथे थांबवलं पाहिजे आणि त्याच्या समोरच तो कचरा उचलून आपल्या डस्टबिनमध्ये टाकला पाहिजे, म्हणजे पुन्हा तो कचरा टाकणार नाही. त्याला देखील वाटेल अरे आपण चूक केली. म्हणजे जागरूकता महत्वाची, अवेअरनेस लोकांमध्ये महत्वाचं आहे. आणि म्हणून आपल्या गावामध्ये, शहरात, रस्त्यावर, शाळेत काही मुलं आलेली आहे, शाळा स्वच्छ ठेवायची आहे तुमची, बरोबर? कुठली शाळा आहे तुमची? पाहू मोदी मोदीजींचं नाव आहे तिथं, त्यामुळे ते पहिले स्वच्छ करा आणि ती शाळा पहिली स्वच्छ करा, कारण त्यांनीच मंत्र दिला आपल्याला मोदीजींनी स्वच्छतेचा. आणि म्हणून आपण आज सगळे लोक रस्त्यावर उतरलेलो आणि म्हणूनच आपण आपली जबाबदारीचं आपण भान ठेवूया आणि सर्व शाळा देखील स्वच्छ झाल्या पाहिजे. आणि म्हणूनच मी आपल्याला पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो. आणि आपण एक शपथ घ्यायची आहे का? आपण सगळ्यांनी एक शपथ घेऊया आजच्या दिवशी. स्वच्छतेची आपण शपथ घेऊया. मी शपथ घेतो की मी स्वतः स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहील आणि त्यासाठी वेळही देईल. दरवर्षी 100 तास म्हणजे प्रत्येक आठवड्यातून 2 तास श्रमदान करून स्वच्छतेचा या संकल्पाला पूर्ण करीन. मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही करू देणार नाही. सर्वप्रथम मी स्वतःपासून, माझ्या कुटुंबापासून, माझ्या गल्ली वस्तीपासून, माझ्या गावापासून, तसेच माझ्या कार्यस्थळापासून या कामात सुरुवात करेन. धन्यवाद. जय हिंद, जय महाराज. भारत माता की, भारत माता की. एकनाथजी शिंदे साहेब